कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात सोपा वाटणारा पण सगळ्यात जास्त प्रश्न चुकवणारा टॉपिक म्हणजे 1 ते 100 प्रश्नावर आधारित प्रश्न. 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न. या टॉपिकवरचे प्रश्न इतके इझी वाटतात पण चुकतात तेवढे जास्त. तर आपण हा टॉपिक घेऊया. बघा, ही 1 ते 100 पर्यंतची जर आपण असे कॉलम करून लिहिला, तक्ता लिहिला, तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. पण आपण ब्लाइंडली जर प्रश्न सोडवले, 100% प्रश्न चुकणार आहेत. तर बघा काय काय आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये. तर महत्वाची संकल्पना बघा, संख्यांची रचना कशी आहे. एकूण संख्या 1 ते 100 मध्ये 100 संख्या आहेत. एक अंकी 1 ते 9 किती संख्या आहेत? एक अंकी 9 संख्या आहेत. दोन अंकी किती आहेत? 90 संख्या आहेत. दोन अंकी 90 संख्या आहेत आणि तीन अंकी एकच संख्या आहे, ती म्हणजे 100. आता समसंख्या 1 ते 100 मध्ये एकूण 50 समसंख्या आहेत. 1 ते 100 मध्ये 50 विषम संख्या आहेत. म्हणजे प्रमाण कसं आहे? 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. पुढे बघा, अंकांची पुनरावृत्ती. बघा, सगळ्यात जास्त प्रश्न ह्याच्यावर चुकतो की डिजिट काउंट्स, कोणते डिजिट रिपीट होतात, ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न चुकतात. बघा, अंक किती वेळा येतात? शून्य हा अंक एकूण 11 वेळा येतो. शून्य अंक किती वेळा येतो? 11 वेळा. बघून घ्या इथं शून्य. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि इथं 2 वेळा. असं मिळून शून्य हा अंक 11 वेळा येतो. आणि मग बाकीचे जे आहेत अंक, एक हा अंक 21 वेळा येतो. सगळ्यात महत्वाचं, एक अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. मग हे असं का होतं? तर बघा, एक हा 100 मध्ये असतो, त्याच्यामुळं 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात आणि हा 100 मध्ये एक असतो म्हणून तो 21 वेळा येतो. एक का जास्त येतो? तर तो 100 मध्ये पण आहे. आता एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या, एकक स्थानी शून्य असणाऱ्या एकूण 10 संख्या आहेत. 10 20 30 40 50 60 70 80 90 100. दशक स्थानी शून्य असणारी दशक स्थानी शून्य असणारी संख्या 1 ते 100 मध्ये एकही नाही. किंवा आपण म्हणू शकतो दशक स्थानी शून्य असणारी 1 ते 100 मध्ये दशक स्थानी शून्य हे 100 मध्ये आहे, पण दोन अंकी मध्ये तर नाहीये. समान अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या, समान अंक असणाऱ्या दोन अंकी संख्या किती दिसत आहेत? 9 आहेत. पुढे मूळ व संयुक्त संख्या आहे आणि महत्वाचे प्रश्न. बघा, मूळ व संयुक्त संख्या. मूळ संख्या किती आहेत? एकूण 25 मूळ संख्या आहेत. संयुक्त संख्या किती आहेत? एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. आणि मग ह्या दोघांची बेरीज झाली 99च. एकूण तर 100 संख्या आहेत. मग कोणती संख्या शिल्लक राहिली? ती म्हणजे एक. एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. ठीक आहे. आता बघा, सर्वात लहान एक अंकी संख्या काय आहे? एक. सर्वात मोठी दोन अंकी संख्या काय आहे? 99. सर्वात लहान दोन अंकी संख्या कोणती आहे? 10. आणि 1 ते 10 मधील सम व विषम संख्यांचे प्रमाण काय आहे? 50-50. तर हे लक्षात घ्या. हे झालं 1 ते 100 पर्यंतचं वैशिष्ट्य. आता आपण प्रश्न बघूया. बघा, पहिला प्रश्न. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यात 16च्या पटीत येणाऱ्या संख्या किती? कसं काढायचं? काय करायचं की 100 आणि त्याला 16ने भागायचं. 16 सख 96, किती राहिलं? 4. परत भाग जाते का? नाही. म्हणजे किती संख्या आहेत? 6. किती संख्या आहेत? 6 संख्या आहेत 16च्या पटीतल्या. आता 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये शून्य हा अंक किती वेळा येतो? आता बघा, 10 ते 100 मध्ये 11 वेळा येतो. पण इथं किती म्हणलंय? 10 ते 99. म्हणजे इथला 2 वेळाचा शून्य कॅन्सल होईल, 2 वेळा येणार नाही. म्हणजे 11 वेळा येत होता तो, आता काय होईल? 11 वजा 2, 9 वेळा येईल. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, तक्ता आणा डोळ्यासमोर, प्रश्न चुकणार नाहीत. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये किती समसंख्या आहेत? आताच आपण बघितलं 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. 1 ते 100 या संख्यामध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? आता बघा, 7 हा अंक आणि 7 हा अंक असलेली संख्या, अशी दोन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकूण संख्या किती आणि अंक किती? अंक येतो 20 वेळा
अंक किती वेळा येतो 20 वेळा, संख्या किती वेळा येते ती येते 19 वेळा. तर तुम्ही हे दोन्ही गोष्टी समजून घ्या, अंक आणि संख्या ह्याच्यामध्ये फरक बघा. 23 ते 75 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात, त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल. आता 23 ते 75 बघा, 24, 34, 44, 54, 64, 74. किती आलं? 1 2 3 4 5 6. किती? 6. पर्याय क्रमांक 3चं उत्तर काय येईल? प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येते पर्याय क्रमांक 2. 1 ते 100 या संख्यामध्ये 1 हा अंक नसणाऱ्या किती संख्या आहेत? आता 1 हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो? 21 वेळा येतो. पण 1 हा अंक असणाऱ्या संख्या किती येतात? 1 हा अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? 19 संख्या आहेत. बरोबर, 19 संख्या आहेत. तर नसणाऱ्या संख्या किती? 100 वजा 20, उत्तर येईल 80. आता मी तुम्हाला दाखवतो हे जे उत्तर कसं येतं ते बघा. बघा आपण चुकतो कुठं नेमकं ते पण आपण बघितलं असं पाहिजे. आता 1 हा अंक येणाऱ्या संख्या बघा, 1 आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि ही संख्या 100 ही 20वी संख्या. ठीक आहे, तर किती संख्या आहेत? 20 संख्या आहेत. याच्यामध्ये किती अंक आहेत? तर अंक आहेत 21. का 21 आहेत? तर इथं 1 किती वेळा आले? 2 वेळा आले. 11 मध्ये 1 रिपीट होते, त्याच्यामुळे अंक 21 आहेत, पण संख्या किती आहेत? संख्या 20 आहेत. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. हा पॉईंट वरच प्रश्न चुकतो, संख्या आणि अंकामध्येच फक्त प्रश्न चुकतो, बाकीकडे चुकण्याची शक्यता नाही. आता बघा, 1 ते 100 मध्ये किती संख्या 3 अंकी आहेत? एकच आहे, ती म्हणजे काय आहे? 100. ठीक आहे, 5चं उत्तर काय येते? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 बघा, 1 ते 100 या संख्यामध्ये किती संख्यामध्ये 1 व 9 हे दोन्ही अंक आहेत? आता ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा प्रश्न सोडवायला जातो त्यावेळेस चुकण्याची शक्यता जास्त असते. व्यवस्थित सोडवायचा. बघा, पहिली तर संख्या येईल दोन्ही अंक असणारी, एक तर येईल 19 आणि दुसरी येईल 91. अशा दोनच संख्या आपण बनवू शकतो. आपण ते सोडवलं तर आपल्याला सुटणार आहे. तर किती संख्या येतील? 2. पर्याय क्रमांक 1. पुढे बघा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना कोणता अंक सर्वात कमी वेळा लिहिला जातो? तर तो लिहिला जातो 0. 0 सर्वात कमी वेळा लिहिला जातो, सर्वात जास्त वेळा लिहिला जातो 1. आणि 2 ते 9 हे अंक किती वेळा लिहिले जातात? 20 वेळा. 1 ते 100 या संख्यापैकी किती संख्यांच्या एकक व दशक स्थानी समान अंक आहे? 1 ते 100 मध्ये बघा, आता हे जे दोन उत्तर आहेत, एक उत्तर म्हणजे काही पुस्तकात दिले 9, काही पुस्तकात दिले 10. तर हे जे योग्य उत्तर आहे 10. तर ते कसं बघा, 11, 11च्या एकक स्थानी आणि दशक स्थानी काय आहे? एक अंक आहे, 22 आहे, 33 आहे, 44, 55, 66, 77, 88, 99 आणि 100. 100च्या एकक स्थानी आणि दशक स्थानी काय आहे? 00. मग किती संख्या झाल्या? एकूण 10 संख्या झाल्या. म्हणून उत्तर काय येतं? 10. तर खूप मुलं ह्याचं उत्तर 9 लिहितील, की जे उत्तर चुकीचं आहे. ह्याचं उत्तर काय येतं? 10. तर 8चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असेल? किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असेल? तर तो असेल एका संख्येच्या दशक स्थानी, म्हणजे काय असेल? 100. 100च्या दशक स्थानी काय अंक असेल? 0 असेल. जे आपण मागे पीडीएफ मध्ये बघितलं, तर पीडीएफ मध्ये तिथं चुकीचं आहे. तिथं म्हणलं की कोणताच अंक नाही, पण तिथं एक अंक असतो. इथं एकही संख्या नाही, एक संख्या आहे. एकही संख्या नाही, एकच संख्या आहे. ती म्हणजे कोणती आहे? 100.
ठीक आहे. पुढे बघू आपण प्रश्न क्रमांक 10. 9 झाला हो 10. बघा 1 ते 40 या संख्येमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? 2 हा अंक नसलेल्या संख्या काढायच्या. 2 हा अंक नसलेल्या संख्या आपण सहज काढू शकतो 1 ते 40 मध्ये. तर 1 ते 40 पर्यंतच्या संख्या तुम्ही सहज लिहू शकता आणि त्याचं उत्तर सहज काढू शकता. आता दुसरी ट्रिक करायला गेली तर तुम्ही चुकण्याची शक्यता जास्त आहे, कारण की इथं 22 इथे येतात अंक. त्याच्यामुळं आपण सोप्या मेथडने जाऊया. बघा 2 वाले अंकच कॅन्सल करू. 2 अंक जिथं जिथं आहे ते सगळं कॅन्सल करू. 2 जिथं जिथं आहे ते कॅन्सल केलं. आता मोजा. बघा ह्या लाईन मध्ये आहेत 9, ह्या लाईन मध्ये 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. 17 हा 18वा, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27. किती आहेत संख्या? 27 संख्या आहेत. एकूण उत्तर येईल 27. उत्तर काय येईल? 27. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांमध्ये 0 हा अंक नसतो? तर 0 अंक असलेल्या किती संख्या आहेत? 10. 0 अंक असलेल्या किती संख्या आहेत? 10. मग 0 अंक नसलेल्या किती संख्या आहेत? तर त्या आहेत 90. 0 हा अंक किती वेळा येतो? 0 हा अंक येतो 11 वेळा. अंक येतो 11 वेळा, पण संख्या किती आहेत 0 असलेल्या? 0 असलेल्या संख्या आहेत 10. ठीक आहे. तुम्ही चार्ट बघू शकता, चार्ट काढून उत्तर सहज देऊ शकता. प्रश्न क्रमांक 12 बघा 1 ते 100 या संख्यामध्ये 20च्या पटीत येणाऱ्या किती संख्या आहेत? काय करायचं आहे तर फक्त 100ला 20 ने भागायचं. 20 पंचे 100. किती संख्या आहेत? त्या आहेत 5. 12चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13 बघूया. 1 ते 100 या संख्यामधील सर्वात लहान एक अंकी संख्या व सर्वात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज किती? सर्वात लहान एक अंकी संख्या आहे 1 आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे 99. यांची बेरीज किती येईल? 100. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आणि आपल्या आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हा व्हिडिओ पाहताय हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे. शेवटचा प्रश्न बघा 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? तर 1 ते 100 मध्ये एकूण 2 अंकी संख्या आहेत 90. कसं असतं? एक अंकी संख्या किती आहेत? एक अंकी 9 संख्या आहेत. 2 अंकी किती आहेत? 2 अंकी आहेत 90. 2 अंकी 90 संख्या आहेत. 3 अंकी किती संख्या आहेत? 3 अंकी आहेत 900. 4 अंकी किती संख्या आहेत? तर 4 अंकी एकूण संख्या आहेत 9000. म्हणजे काय करायचंय? 90 एक 0 लावत जायचंय. 5 अंकी किती येतील? 5 अंकी येतील 90,000. तर अशा पद्धतीने तुम्ही किती अंकी किती संख्या आहेत त्या विचारल्या तर तुम्ही सहज काढू शकता. तर अशा पद्धतीने स्वाध्याय 6 हा आपला कंप्लीट झालेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 7 घेऊन येत आहोत, सम विषम संख्या. ठीक आहे. तर ही व्हिडिओ सिरीज आपण अशीच कंटिन्यू करूया आणि तुमचा पूर्ण सिलेबस इयत्ता 4थीचा आपण यूट्यूबवर कव्हर करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.